बातम्या पाहूया. 2018 साली एका छोट्याशा चहा स्टॉल पासून सुरुवात करणाऱ्या येवले ब्रँडच्या नवनाथ येवले यांनी पुण्यातल्या कोंढव्यात कॉर्पोरेट ऑफिस उभारलेलं आहे. 5.5 कोटी रुपये खर्चून 6,500 स्क्वेअर फुटांचं स्वतःचं हे ऑफिस त्यांनी उभारलं. एका महिन्यापूर्वी सुरू झालेलं 7व्या माळ्यावरचं ते ऑफिस, तिथलं कल्चर, तिथे ठेवलेल्या वस्तू आणि महत्त्वाचं म्हणजे व्यवसाय कसा करावा हे आज आम्ही तुम्हाला नवनाथ येवले यांच्याकडून समजावून सांगणार आहोत. 4 येवले बंधूंचा हा व्यवसाय आता 12 राज्यांमध्ये पसरलाय. 50 कोटी रुपयांचा हा व्यवसाय झालाय. दर महिन्याला 1.5 कोटी कप चहा येवले बंधूंच्या स्टॉल मधनं लोक पितात. बघूया या एका चहावाल्याची आश्चर्यचकित करणारी गगन भरारी NDTV मराठीवर. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTV मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. 7वा माळा चढून आल्यानंतर जेव्हा 10 रुपयाच्या चहाच्या कपापासून सुरू झालेला एक प्रवास एवढ्या मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसकडे येतो, लगेच लक्षात आलं असेल तुमच्या. पांढरा कुर्ता, त्याच्यावरची नेहरू टोपी आणि प्रसन्न अशा भावमुद्रेमध्ये येवले चहा एकदा पिऊन तरी पहा सांगणारा हा ग्रुप, येवले ग्रुप. आणि त्याचा हा जो प्रोग्रेस आहे ना, तो मला वाटतं की कुठल्याही मराठी उद्योगाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असा प्रोग्रेस आहे. हे कॉर्पोरेट ऑफिस मी तुम्हाला दाखवतो आहे येवलेंचं. कॉर्पोरेट ऑफिस एका 10 रुपयाच्या चहापासून सुरू झालेल्या प्रोडक्टचं, आणि त्याच्यामध्ये गेल्याच महिन्यामध्ये त्यांनी हे कॉर्पोरेट ऑफिस सुरू केलं आहे. पलीकडे पण आपण जाऊ त्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये. हा येवले चहाचा जो ब्रँड आहे तो, हे ब्रँड न्यू कॉर्पोरेट ऑफिस आहे येवलेंचं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांचा जो ट्रेडमार्क असलेला व्हाईट, ती जी चहाची बशी आहे, तुम्ही पिला असाल, मी अनेक वेळेला पिलेलो आहे. आणि सगळ्यात मला महत्त्वाचं काय वाटलं तर इथे डिस्प्ले केलेले डोंट गिव्ह अप, इट इज ऑलवेज अ लास्ट की ऑन द की रिंग दॅट ओपन्स द डोअर. 35 वेळेला त्यांनी त्यांचा व्यवसाय ते फेल गेले, नापास झाले, आणि तो 36वा. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. नरेंद्र मोदी यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घेतली असं म्हणतात. आणि मॅकडॉनल्ड कॉर्पोरेट म्हणजे आउटलेट्स जे वेगवेगळ्या ठिकाणचे होते मॅकडॉनल्डचे, ती बघून सुचलेली ही कल्पना. पण येवलेंचा हा प्रवास, ज्याला आपण इंग्रजीमध्ये अमेझिंग म्हणतो, तसं आहे. पुण्यातल्या कोंढव्यात 5.5 कोटी रुपये खर्च करून येवले बंधूंनी हे कॉर्पोरेट ऑफिस बांधले. 7व्या मजल्यावरच्या या ऑफिसमध्ये गरजेनुसार वेगवेगळे कप्पे केलेत. 4 येवले बंधू त्यांच्या 50हून अधिक सहकाऱ्यांसह सकाळी 8 ते रात्री 8 इथे काम करतात. हा प्रवास, ज्याला आपण इंग्रजीमध्ये अमेझिंग म्हणतो, तसं आहे. सो नवनाथ येवले यांच्याशी बोलू. तुम्ही छान इंग्रजीत बोललात. हाऊ आर यू? वाय यू आर हिअर? And today, how much offerings are here? I mean, how many vacancies? How many people are working here? People total 50 to 60 around in the office. And we also have a production house and multiple outlets. Multiple outlets for what? For जसं आपलं मराठीत बोलू शकते. मी मुद्दा म्हणून तिला इंग्रजीमध्ये विचारलं. किती छान गोष्ट आहे बघा. छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटासा पुतळा, नवनाथ येवले यांच्या टेबलावरती ठेवलेला सोनेरी सिंह, मिळालेल्या शाबासकीनं सजलेलं कपाट, असं नवनाथ येवलेंचं केबिन. 2040 पर्यंत देशभरामध्ये येवले ब्रँडचे 40,000 आउटलेट्स असावेत, असा नवनाथ येवलेंचा प्लॅन आहे. 40,000 आउटलेट जेव्हा होतील तेव्हा काय होईल बिझनेस पोटेन्शियल? त्यावेळेला आमचं जे उद्दिष्ट आहे मेन, की लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, तर मेन त्याच्यावरती आमचं काम चालतं. तर त्याच्यामुळं जितकं जास्त आम्ही एक्सपान्शन करू, तितक्या जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध होईल. किमान 40,000 लोकांना तर गृहीतच होईल. नाही, 40 नाही, त्यापेक्षा जास्त. म्हणजे उद्योजक 40,000 घडतील, पण त्या पाठीमागे जे काम मिळतं, एका आउटलेटमध्ये कमीत कमी 7 ते 8 वर्कर काम करतात. त्या अनुषंगाने भरपूर लोकांना काम द्यायचं, जे आमचं उद्दिष्ट आहे ते आमचं 3 लाख लोकांना तुम्हाला.
10वी पास नवनाथ येवले या ब्रँडचे लीडर. 4 येवले बंधूंचा हा व्यवसाय आता 12 राज्यांमध्ये पसरलाय. 50 कोटींची वार्षिक उलाढाल आहे. दर महिन्याला येवले बंधूंच्या स्टॉलवरून 1.5 कोटी कप चहा प्यायला जातो. एका चहावाल्याची आश्चर्यचकित करणारी ही गगन भरारी आहे. मग वेगवेगळे व्यवसाय केल्याच्या नंतर एक लक्षात आलं की अरे आपण चहाचा व्यवसाय करत होतो आणि चहा म्हणजे पाण्यानंतर सगळ्यात जास्त पिलं जाणारं पेय म्हणजे चहा आणि ते आपलं पॅशन आहे आणि ते सोडून आपण वेगवेगळ्या व्यवसायामध्ये ट्राय करतोय. तर ह्याच पॅशनला घेऊन आपण पुढे युएसपी बघा, आपलं स्वतःचं जे आहे ते. ओके. हा, मग त्याच्यानंतर ज्यावेळेला आम्ही असा विचार केला होता की नाही आपल्याला हे नाही करायचं, पण नंतर असा विचार केला की जर समजा हे केलंच तर मग ह्याच्यामधल्या अडचणी कोणत्या आहेत. तर मेन होतं की शेप बदलला की टेस्ट बदलते. कारण आम्ही ज्या वेळेला हॉटेलमध्ये काम करायचो त्यावेळेला काकाच्या हातचा चहा पिला की कस्टमर छान म्हणायचे, माझ्या हातचा म्हणायचे की अरे एवढा चांगला लागत नाहीये. माझा ओळखीचा मित्र आला तर तो म्हणायचा तुझ्या हातचा चहा चांगला आहे, काकाच्या हातचा चांगला नाही. हे जे कन्फ्युजन जे होतं ह्याच्यामुळं काय व्हायचं की माणूस बदलला की टेस्ट बदलायची. पण आम्ही त्याच्यावरती मग एक रेसिपी डेव्हलप केली. काय रेसिपी आहे ती? रेसिपी सिक्रेट आहे. ठीक आहे. बरं, हां, ठीक आहे. पण एक रेसिपी डेव्हलप. हां, रेसिपी डेव्हलप केली आणि त्या रेसिपीनुसार आमचे सगळे आउटलेट जे आहेत ते चालतात. बरं. हां, ज्याच्यामध्ये मग दुधाचं प्रमाण असेल, मसाल्याचं प्रमाण असेल, पावडरचं प्रमाण तेवढं तरी सांगा की एक पातेलभर चहा म्हणजे आपण क्वांटिटी कशी ठरवलेली? क्वांटिटी म्हणजे एक 2 लिटर चहा आणि 4 लिटर चहाचं प्रमाण जे आहे 2 लिटरचं आपण गणित मांडू. हां. 4 येवले बंधूंनी मिळून या 6,500 स्क्वेअर फुटांच्या ऑफिसची संकल्पना का मांडली त्याचं पण एक गणित आहे. अच्छा, पण आता एक प्रश्न आपल्या प्रेक्षकांना असा पडेल की कॉर्पोरेट ऑफिस कशासाठी, येवलेंना का गरज पडली एवढ्या मोठ्या कॉर्पोरेट? कसं असतं, काला हे तस्म हे नम, काळानुसार आपल्याला बदलावं पण लागतं. तीच गोष्ट एक आपण म्हणतो ना की आपल्याला पूर्ण जगामध्ये जाऊन आपल्याला जर व्यवसाय करायचा आहे तर व्यवसायाचं तर प्रेझेंटेशन खूप छान आहे, पण ज्या वेळेला ऑफिसला कोणी कस्टमर वगैरे येतं तर त्यांना ज्या वेळेला ऑफिस पाहतो तर त्यावेळेला थोडंसं वेगळं फील होतं. असे इनपुट्स म्हणजे तुम्हाला फीडबॅक आले? हां, तसे फीडबॅक आले. मग त्याच्यानंतर सगळे टीम आणि बाकीचे जे कलिग आहेत आमचे सगळ्यांनी विचार केला की नाही आपल्याला आता एक स्वतःचं कॉर्पोरेट ऑफिस असायला पाहिजे. म्हणून आम्ही विचार केला आणि एक रिसेंटली 1 महिना झाला आम्ही इकडे शिफ्ट झालो. राईट. मग याची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट तुमच्या या कॉर्पोरेट ऑफिसची? या कॉर्पोरेट ऑफिसची एक 5.5 कोटी आम्हाला लागलेली. राईट. आणि आता आपली उलाढाल येवलेंची किती आहे? आता येवलेंची उलाढाली 50 कोटी आहे. येवले बंधूंना हे यश सहजासहजी मिळालेलं नाही. याआधी नवनाथ यांनी 32 प्रकारचे वेगवेगळे व्यवसाय केले होते आणि बहुतेक व्यवसायांमध्ये त्यांना अपयश आलं. त्यांचा पिढीजात चहाचा व्यवसाय होता आणि तोच पुढे यशस्वी ठरला. याच्यामध्ये एक गोष्ट मिसिंग नाही का होत की आता आपल्याकडे कॉफी आणि कॉफीचे खूप आउटलेट्स आहेत, तो जो एक एलिट क्लास आहे तो तुमच्याकडनं मिस होतो का मग या व्यवसायाचा? हा, तो मिस होतो ना. पण शेवटी ज्या वेळेला आम्ही येवलेची सुरुवात केली त्यावेळेला आम्ही फक्त एकच चहा विकायचो. त्यावेळेला तर बाकी प्रोडक्टही नव्हते आणि कॉफी आम्हाला त्यावेळेला विकायची सुद्धा नव्हती. पण नंतर कस्टमरचं जशी डिमांड आली की नाही आम्हाला कॉफी पाहिजे, मग कोरोना नंतर हे बाकीचे प्रोडक्ट त्याच्यामध्ये ॲड झाले. तो कस्टमर 100% मिस होतो. पण चहा पिणाऱ्यांची क्वांटिटी जास्त आहे भारत देशामध्ये आणि कॉफी पिणाऱ्यांची कमी. हा, तर मग त्यांच्यासाठी आम्ही कॉफी डेव्हलप केलेलीच आहे. हा व्यवसाय यशस्वी होण्याआधी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. वेगवेगळ्या कारणांमुळे येवले बंधूंची 10% आउटलेट्स आजही बंद पडतात. एकदा तुम्ही 3 लाख रुपये देऊन येवले ब्रँड घेतला की मग पुन्हा तुम्हाला कोणतंही कमिशन येवलेंना देण्याची गरज नाही. 10 रुपयांच्या कपामागे विक्रेत्याला 3 रुपये उरतात. प्रेरणा म्हणजे मी ती मार्केटिंगची त्यांच्याकडनं प्रेरणा घेतली. पंतप्रधानाकडनं मार्केटिंगची? वा वा, बघा विरोधी पक्षाने पण ते घ्यायला पाहिजे. काय 2014ला जे त्यांचं मार्केटिंग कॅम्पेनिंग होतं की ज्या कॅम्पेनिंग मध्ये त्यांनी 3 स्टेपमध्ये मार्केटिंग त्यांची होती की ज्याच्यामध्ये त्यांनी पहिला अनहॅपीनेस दाखवला, मग होप्स दाखवले आणि मग कोणतरी येते असं दाखवलं. मग त्या कॅम्पेनिंगला धरूनच थोडं मार्केटिंगची स्ट्रॅटेजी यूज केली. कशी तुम्ही अडॅप्ट केली ती?
त्याच्यामध्ये पाहिलं ना की आता सुरुवातीला लोकांचा जो पेन होता की कळकटलेल्या मळकटलेल्या ठिकाणी, म्हणजे त्याला आम्ही आता बास हे कॅम्पेनिंगचं नाव दिलं होतं. आता बास म्हणजे घाणेरड्या ठिकाणी उभं राहून चहा पिणं आता बास, गढूळ पाणी पैशाच्या नावाखाली पिणं आता बास. अरे वा. हा असं जे आता बास म्हणजे ते दाखवलं. त्याच्यानंतर होप की कोणतरी येत आहे आता. सगळं स्वच्छ चहा झालं. हा ओके. येवलेंकडून 10 रुपयांना चहा मिळतो. इतर पदार्थांची किंमत सुद्धा 20 रुपयांच्या आतच आहे. येवलेंच्या स्टॉलवर स्वच्छता असते. चहाची किटली हातात घेतलेल्या काकांना सुद्धा विशिष्ट पद्धतीने डिझाईन करण्यात आलंय. अंगात पांढरे शुभ्र कपडे, डोक्यावरती टोपी आणि चेहऱ्यावरचं हास्य, तेच या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये पाहायला मिळतं. कल्चर जे आहे ना सर, इथे युनिटी आहे, राईट. टीमवर्क आहे. कारण इथं सरांचं आता कुटुंब जर सरांचं पाहिलं तर एकत्र कुटुंब आहे, त्यामुळे सर तेच ऑफिसमध्ये रुजवतात ओके. की इथं सुद्धा टीमवर्क पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे. इथं कुठल्याच एम्प्लॉईला असं आपण कधीच जा तू निघून ऑर्गनायझेशन असं म्हणत नाही. ओके. जोपर्यंत एम्प्लॉई जेव्हा स्वतःहून येतो इथे की मला रिझाईन करायचं, मला जायचंय, आपण 10 वेळा समजावून सांगतो. ॲव्हरेज एज किती आपल्या आता टीमचं? टीमचा ॲव्हरेज एज आता सध्या 35 पर्यंत आहे. राईट. वायफर येवले. पण काय तुझ्या मित्रमैत्रिणींना पण हेच दाखवणार का तू? यस, हम येवले ब्रांड में काम करते तो डेफिनेटली उसी को हाईलाइट करेंगे. क्या बात है, क्या बात है. यस. अच्छा. So how do you see the prospect of Evle going to be conquer the business and market? ओके, सो येवले जो ब्रांड हमारा है, जो सर की थिंकिंग है, उनके थ्रू हम ये सीख रहे हैं और ये भी हमारा जो सर का गोल है वो अचीव करने के लिए हम उनके लिए जी तोड़ मेहनत करेंगे आगे. और जो सर का 40 ईयर का भी जो गोल फिक्स है हमारा, वो गोल तक हमें पहुंचना है और वहां तक हमारी ब्रांड को हमें लेके जाना है. आता अनेक मराठी तरुणांची येवलेंसारखा उद्योग उभारण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी नवनाथ काही छोट्या मोठ्या टिप्स सुद्धा देतात. व्यवसाय सचोटीनं आणि प्रामाणिकपणे करा, तसंच व्यवसायात सातत्य हवं, हा त्यांचा मूलमंत्र. तर मला खूप आनंद वाटला की येवलेंचा टर्नओव्हर 50 कोटीला पोहोचलाय. 6,500 स्क्वेअर फीटचं एक मोठं कॉर्पोरेट ऑफिस त्यांनी केलंय. त्यांना पूर्ण देश जसा आपल्या मराठा साम्राज्यानं कॉन्कर केलेला होता, अटकेपासून कटकपर्यंत, तिथपर्यंत त्यांना जायचं व्यवसाय अशा अर्थाने पॉझिटिव्हली. आणि त्यांचा हा प्रवास असाच वाढत राहो. आमच्या तुम्हाला पूर्ण शुभेच्छा आहेत. टीम येवले, थँक्यू. नमस्कार. काय ब्रीद वाक्य तुमचं? पुन्हा एकदा थांबूया आपण इथे. दिस इज कॉल्ड टीम वर्क. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.